अहिल्यानगर शहरात ड्रग्ज प्रकरणात तिघे पोलिसांच्या ताब्यात, मुख्य सूत्रधार कोण? अहिल्यानगर शहरात ड्रग्ज प्रकरणात 3 जण पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत रेहान जावेद शेख, जिशान शौकत सय्यद आणि वसीम खलील बागवान यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू असून ड्रग्ज रॅकेट धागेदोरे शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या प्रकरणात आणखी काही संशयितांची चौकशी सुरू असल्याचे समजते। दरम्यान शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे जाळे कोणी उभा केले, या रॅकेटचा खरा मास्टरमाइंड कोण, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे। पोलिसांच्या तपासातून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोफखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते, त्या पेट्रोलिंग मध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचे बीबी पथक आहे, ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं। ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी, त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले। यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं तर आपल्या लोकांनी पाठलाग करून पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं, त्या लोकांना अटकाव केला। मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे MD सदृश्य पावडर आहे असं सांगितलं। त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंडाधिकारी जे काही NDPS ऍक्ट नुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना, आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारण 155 ग्राम एक MD सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लाइटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली, विविध मास्क, म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं, आणि ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं। या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रेहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखी अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे। बाकी आता तो तपास आहे, तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे, आणि याचं जे काही बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार तपास करण्यात येणार आहे।